शांत शांत. काय झालं? स्वप्न पाहिलं का? खूप वाईट स्वप्न पडलं होतं. प्रतिमा त्या मला हाक मारत होत्या, खूप अस्वस्थ वाटत होत्या, रडत होत्या त्या. मी त्यांच्याकडे पळत चालले होते, पण प्रतिमा त्या दूर निघून गेल्या आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकले नाही. ट्रेन स्वप्न. मी फोनच करते त्यांना. एक मिनिट. किती वाजले ते तरी बघा. ती आता झोपली असेल. आता डिस्टर्ब होतील. हो, माझ्या फोन करण्याने त्यांना त्रास पण होईल. मी उद्याच फोन करते त्यांना. आता शांतपणे झोप. तुम्हाला पण लवकर जायचं ना कोर्टात. तुम्ही पण झोपा. झोप. वहिनी, तुमच्या पोटात केव्हापासून काहीच नाहीये. काहीतरी खाऊन घ्या ना. प्रतिमा, थोडं सूप तरी पिशील का? वहिनी, एका भासापायी तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतलीये. विसरा ना ते आता. यांनी तुमच्यावर हल्ला केला असं चुकून वाटलं तुम्हाला. मनातून काढून टाका बरं ते आता. पण ठीक आहे, आम्ही काय करू सांग. म्हणजे तू खाशी आपण पूर्णाईनं बोलून घेऊया का? किंवा सायलीला. निदान त्यांचं तरी वहिनी ऐकतील. नाही नको. तो मागच्या वेळी ते सगळे सुभेदार अर्ध्या रात्री धावत आले होते. ते प्रत्येक वेळी सायलीकडे कशाला धावत जायला? प्रतिमा ऐकेल ना. ऐकशील ना थोडं. दामिनी मॅमचा आजचा कॉन्फिडन्स बघूनच मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय. एकदा का देशमुख बाईंनी ते समोर बसलेल्या जजला खिशात घातलं तर आपण सुटलो. चालू सुमन, प्रतिमा बरी आहे ना? पण तिच्या बरोबरच राहा. हो, मी लवकरच. काय लागलं तर मला लगेच फोन करा. काय हो रविराज का एवढ्या काळजीने घरी फोन केला होता? घरी सगळं ठीक आहे ना? प्रतिमा आत्या बऱ्या आहेत ना? हो, बरी आहे ती. तिला काहीच झालं ना. सकाळी फोन झाला ना तुझा. दोघी घरात एकटे आहेत ना, त्यामुळे जरा काळजी वाटली म्हणून फोन केला होता. साक्षीने गळ्यात ते लॉकेट घातलंय की नाही ते तर दिसतच नाहीये. कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी. मिळून आज कोर्टाचा वेळ अजिबात वाया न घालवता मी डायरेक्ट मुद्द्यालाच येतो. मला मी साक्षी शिखरे यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे. परमिशन ग्रँटेड. थँक्यू लॉर्ड. तुमच्या चेहऱ्यावर आज आहे किती कॉन्फिडन्स आहे बघा. आता तो त्याच्या पोतडीतून काय बाहेर काढणार आहे? मी घरी जाईन ना डिरेक्ट जेलमध्ये. जेलमध्ये गप्प बस ना. मनातल्या मनात तरी शुभ विचार कर जरा. हे इतक्या आत्मविश्वासाने बोलतायत खरे, पण साक्षीने गळ्यात ते लॉकेट घातलंय की नाही हे दिसतच नाहीये. आणि ही भीती तर आहेच.
की दामिनी विचारेल की आज दाखवलेले पुरावे तुम्हाला कधी मिळाले, कुठे मिळाले, मग काय करायचं? मी साक्षी शिखरे, आज तुम्ही एकदा, फक्त एकदा असं म्हणाल, मी साक्षी शिखरे, मी आज जे काही बोलेन ते खरंच बोलेन आणि खोटं अजिबात बोलणार नाही. एकदा म्हणा ना. नाही म्हणजे असं बोलल्यानंतर तुम्हाला खरं बोलण्याची बुद्धी येते का असं बघायचंय मला. कारण आजपर्यंत तुम्ही कोर्टात जे काही बोललात ना ते सगळं खोटच होतं. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्या आशिलावर मानसिक दबाव आणतायत. साधारण असं चित्र उभं करतायत की तिने कधीच कोर्टात खरं सांगितलेलंच नाहीये. अजिबात नाही मिळणार. आणि हे असं चित्रबित्र उभं करण्याची गरज वाटते तुम्हाला? नाही म्हणजे तुमची क्लायंट साक्षी शिखरे आधीच 4 ते 5 वेळा कोर्टात खोटं बोलतो. बरोबर ना? त्यासाठी त्यांना शिक्षा पण झाली होती, त्या जेलमध्ये होत्या. आणि मागच्या हिअरिंग मध्ये नाही का 10,000 रुपये दंड विसरला तुम्ही? त्यात पण नाही येत मला. ऑब्जेक्शन ओव्हर होईल. थँक्यू सर. मी साक्षी शिखरे. पण तुम्ही आजपर्यंत कोर्टात असं सांगितलं की तुम्ही कधीच वात्सल्य आश्रमाच्या आत गेलेले नाही आहात, बरोबर? खुनाच्या रात्री तरी नव्हते गेले मी. म्हणजे त्या आधी किंवा नंतर तुम्ही गेलात असं म्हणायचं का तुम्हाला? मी आधी सुद्धा सांगितलंय की मी फक्त एकदाच गेले होते वात्सल्य आश्रमात, आणि ते सुद्धा मी आश्रमाच्या बाहेरच्या गार्डन मध्ये थांबले होते. त्यामुळे आश्रम आतून कसा दिसतो हे मला माहित सुद्धा नाही. नाही म्हणजे परत एकदा जरा नीट विचार करून सांगा ना. त्यात विचार करण्यासारखं काय आहे? आत जाण्याचं काही कारणच नव्हतं, त्यामुळे मी तिथेच बाहेर गार्डन मध्ये थांबले होते. हो ओके ॲज यू. बरं मला सांगा, तुम्ही प्रीतीज बुटीक हे नाव ऐकलंय? नाही, मला नाही माहित. नीट आठवून सांगा मला. तुम्ही प्रीतीज बुटीक या दुकानातनं कधी शॉपिंग केलं होतं? मला नाही आठवत आहे. नाही आठवत? नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मी तुम्हाला त्याची आठवण करून देतो. मिळॉट यात प्रीतीज बुटीक विजिटिंग कार्ड आहे, आणि त्यासोबतच मी साक्षी शिखरे यांनी तिथून शॉपिंग केल्याचे बिल्स पण आहेत. हे विजिटिंग कार्ड मला वात्सल्य आश्रमाच्या आत सापडलं होतं. आणि जेव्हा या बुटीकमध्ये चौकशी केली तेव्हा समजलं की मी साक्षी शिखरे तिथून रेग्युलरली शॉपिंग करतायत. आणि याचा पुरावा म्हणून यांचं नाव असलेली बिल सुद्धा मी सबमिट केलेली आहे. पण जर मी साक्षी शिखरे आश्रमाच्या आत गेलाच नाही, मग हे विजिटिंग कार्ड आश्रमाच्या आत कसं आलं? फॅन्टॅस्टिक. ऍडव्होकेट सुभेदार, कमाल आहे तुमची. म्हणजे मी माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये इतकं फनी आर्ग्युमेंट ऐकलेलं नाहीये. वात्सल्य आश्रमाच्या आत एका कुठल्या तरी रॅन्डम दुकानाचं व्हिजिटिंग कार्ड सापडतं, ज्या दुकानात कधीतरी साक्षीने शॉपिंग केलंय. त्यावरनं द ग्रेट अर्जुन सुभेदार असं म्हणतायत की कार्ड वात्सल्य आश्रममध्ये सापडला ना, म्हणजे साक्षी पण वात्सल्य आश्रममध्ये गेली होती. आता पुढे ते असंही म्हणणार आहेत की कार्ड वात्सल्य आश्रममध्ये सापडलं ना, म्हणजे खून पण साक्षींनीच केलेला आहे. आर यू इव्हन फॉर रिअल? हे प्रूव्ह करण्यात असं बोलणं झालेलं नाही. ऍडव्होकेट सुभेदार, तुम्ही खरंच ऍडव्होकेट रविराज किल्लेदार यांचे शिष्य आहात ना? नाही, इतक्या विनोदी आर्ग्युमेंट्स करताय ना म्हणून. आणि तसंही युअर ऑनर, वात्सल्य आश्रम मध्ये ह्या आधी सगळ्यांना मिळालेले जे काही पुरावे आहेत ते जळले होते ना. मग आज आता अचानक कुठून तरी एक व्हिजिटिंग कार्ड यांच्या हाती कसं काय लागलंय? ज्याची भीती होती तेच झालं. दामिनीने नेमकं हेच विचारलं. ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार,
ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल, नाहीतर हे कोर्ट हा पुरावा ग्राह्य धरणार नाही. मला नाही वाटत युअर ऑनर की या प्रश्नाचं उत्तर ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही आता कोर्टात पुरावा जो सादर केलाय तो कोर्ट नाकारत आहे. थांबा जज साहेब. मला याबद्दल थोडं बोलायचं होतं. आपल्याला जे काही बोलायचं आहे ते प्लीज विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. थँक्यू. मी साक्षी शिकरे, आपण बसू शकतो. जज साहेब, मी इन्स्पेक्टर सावंत. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर करणार आहेत ते त्यांना मीच दिले. ऍडव्होकेट देशमुख, मला माहित होतं तुम्ही मला हे असे प्रश्न विचारणार आहात, म्हणून मी इन्स्पेक्टर सावंत यांना इथे बोलून घेतलं. इन्स्पेक्टर सावंत, प्रीतीज बुटीक या व्हिजिटिंग कार्ड बद्दल तुम्ही काय म्हणाल? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आमच्याकडे जे काही पुरावे दिले होते ते आमच्या पोलीस स्टेशनमध्ये जळाले होते, ही गोष्ट खरी आहे. पण जे पुरावे जळाले होते त्यात हे प्रीतीज बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड नव्हतं, कारण ते मी एक्झामिनेशनसाठी बाजूला काढून माझ्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलं होतं आणि योग्य प्रोसिजर केल्यानंतर ते मी परत त्यांच्याकडे दिलं होतं. ऑब्जेक्शन युअर ऑनर. मला इन्स्पेक्टर सावंत ना, बरोबर, इन्स्पेक्टर सावंतांना असं विचारायचं की इतका वेळ हे सगळं तुम्ही कोर्टाला का नाही सांगितलं? कारण कोर्टात यायला मीच नकार दिला होता. मला थोडं टेन्शन आलं होतं की माझी नोकरी जाईल, पण जज साहेब, मी जे काही केलं ते कायद्याच्या अत्यारीत राहूनच केलं. म्हणजे सगळे पुरावे जळलेच नाहीत, ह्याच्याकडनं आणखीन काही ते निघालं तर? अर्जुनकडे न जळलेला असा एक पुरावा आहे आणि आपल्याला त्याने कळू सुद्धा दिलं नाही. हो ना, मला वाटतं आपल्याला महागात पडणार आहे आता. क्वेश्चन? नो. थँक्यू, तुम्ही जाऊ शकता. मिलॉर्ड, माझा क्लेम आहे की ते व्हिजिटिंग कार्ड साक्षीच्या पर्समधून आश्रमाच्या आतच पडणार. त्या कितीही म्हणाल्या की त्या आश्रमाच्या आत कधीच गेल्या नव्हत्या, ते खरं मानलं जात नाही. ॲडव्होकेट देशमुख यांना माझं हे आर्ग्युमेंट विनोदी वाटत असलं, नो प्रॉब्लेम. माझ्याकडे दुसरा एक पुरावा आहे, आणि जर तुम्हाला तो पुरावा विनोदी वाटला तर प्लीज जोरात हसायला विसरू नका आणि टाळ्या वाजवायला विसरू नका. मिलॉर्ड, मला मी साक्षी शिखरे यांना परत काही प्रश्न विचारण्याची परमिशन द्या. मिलॉर्ड, माझ्या हातात काय आहे हे दाखवायच्या आधी मला मी साक्षी यांना एक रिक्वेस्ट करायची. जर तुमच्या गळ्यात एखादा नेकलेस असेल तर ते तुम्ही प्लीज कोर्टाला दाखवा. मी साक्षी शिकरे, आपण एखादा नेकलेस घातला असेल तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना दाखवा. परफेक्ट मॅच. माता पिता अपने बच्चे के लिए करते हैं, लेकिन बहुत कुछ करते हुए साथ में चिंता भी करते हैं, साथ में गुस्सा भी करते हैं, साथ में डर भी लगता है कभी कभी. ये सब चीजें भी हमारी एनर्जी फील्ड में आ जाती हैं. तो हम सब कुछ करते भी हैं, लेकिन साथ में अपना तनाव, अपनी चिंता, अपना गुस्सा वो भी देते हैं. तो जो हम उनके लिए करते हैं उनको वो मिलता है, और जो हम यहाँ बनते हैं वो वाइब्रेशन उनको मिलता है. तो जो हमने उनके लिए किया वो तो बहुत अच्छा था, लेकिन वो आज भी पूरी तरह से हमेशा खुश नहीं है, क्योंकि सब कुछ करते हुए हमने यहाँ से क्या भेजा. यही अगर हमने खुश रहकर सब कुछ किया होता तो हमने किया भी होता और साथ में खुशी की वाइब्रेशन भेजी भी होती.